आज आहे फ्रायडे इव्हिनिंग. खरं तर फ्रायडे इव्हिनिंग म्हणजे आठवड्याभराच्या धावपळीला विश्रांती देणारा क्षण. आज आम्ही पॉटलक ठरवला होता, त्यामुळे आमची संध्याकाळ अजूनच खास असणार आहे. पॉटलक म्हटलं की असा पदार्थ चूज करावा लागतो की जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीने खाता येईल. म्हणून मी निवडलीये लोण्यात माखलेली मसालेदार, चमचमीत आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट अशी पावभाजी. आज मी 12 ते 15 लोकांना पुरेशी होईल एवढी पावभाजी बनवतीये. त्यासाठी एक मीडियम साईजचा फ्लॉवर, 8 ते 10 बटाटे, 2 गाजरं, 1.5 कप मटार, थोडंसं बीटरूट हे सर्व पाणी घालून 3 ते 4 शिट्ट्या देऊन कुकरला उकडून घेतलंय आणि मग भाज्या मॅश करून घेतल्यात. आता मोठ्या पॅन मध्ये तेल आणि बटर घालून कांदा बारीक कट करून घेतलाय, तो छान परतून घेतला. आलं लसूण पेस्ट, शिमला मिरची, टोमॅटो आणि थोडंसं बीटरूट टाकून परत एकदा परतून घ्यायचं. वरून बीटरूट टाकल्यामुळे भाजीला कलर चांगला येतो. मग यात हळद, काश्मीरी मिरची पूड, धने जिरे पावडर, पावभाजी मसाला हे सर्व मसाले परतून घ्यायचे आणि मॅश केलेली वरून भाजी घालायची. हवं असेल तर इथे सुद्धा मॅशरने भाजी अजून एकदा चांगली मॅश करून घ्यायची. आता यात भाजीला लागेल एवढं पाणी घालायचं, पण हे पाणी मगाशी ज्या भाज्या उकडल्या होत्या तेच पाणी ठेवलेलं होतं ते घालून भाजीची कन्सिस्टन्सी सेट करायची. वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं, कसुरी मेथी घालायची आणि बटरचा तुकडा टाकून 2 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची. शेवटी वरून लिंबू पिळायचा. अजून भाजी छान बटरी हवी असेल तर परत बटरचे तुकडे ऍड करायचे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा छान मिक्स करायची. आता पाव शेकून घेते, तर पाव शेकण्यासाठी पहिल्यांदा बटर मेल्ट करून घ्यायचं, त्याच्यामध्ये तयार भाजी, कोथिंबीर आणि वरून पावभाजी मसाला टाकून मिक्स करायचं आणि याच्यावरती पाव ठेवून छान पाव भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूनी छान पाव भाजले की इथे आपले पाव सुद्धा तयार झालेत. आता भाजी प्लेटमध्ये घ्यायची आणि मस्तपैकी वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, बटरचा तुकडा टाकायचा आणि सर्व करायची. मस्त गरमागरम पावभाजी मसालेदार पावांसोबत खायची. तर आज मी 12 ते 15 लोकांना पुरेशी होईल एवढी पावभाजी बनवली आहे, पण त्याच्या जोडीला स्टार्टर आणि व्हेज बिर्याणी सुद्धा असणार आहे. पावभाजीचं सर्व प्रमाण मी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे चेक करा.